आलोय मेला फिरायला आणि आम्ही आता सोना बिना काढला इकडे. कोणताही ड्रेस घ्या 1200 रुपये. कसं आहे पप्पाची लाडकी. अजून काय उठ सूट खेळायचा, बाबाचा लाडका. पाळण्यात हो पाळण्यात घेऊन चाल मी बाबूला. चल अरे हसत हाय हॅलो नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं जॅग्निक या चॅनल मध्ये आणि अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर आज आम्ही चाललोय पनवेल मध्ये, कारण की पनवेल मध्ये चालू आहे फेस्टिवल. दरवर्षी फेस्टिवल असतं, त्याचं नाव आहे रोटरी क्लब फेस्टिवल. सो सगळ्यांचे व्हिडिओ चालू आहेत, ब्लॉग वगैरे बघते आणि सगळी म्हणतात आणि सगळीकडे बॅनर पण लागले हे फेस्टिवल. आम्ही एवढे वर्ष कधी गेलो नाही, म्हणतं चला यावर्षी काय आहे ते एक्झॅक्टली बघून तरी येऊयात. आणि जायचं होतं मला कधीपासून, तर काकीनेच मगाशी फोन केला, 3:30ला फोन केला की आपण जाऊया म्हणून. म्हटलं ठीक आहे आता बसलेलोच आहे तर जाऊया. काकी वेट करते, काका गेलेला खाली दाढी करायला. त्याची पण दाढी झालेली आहे आणि काका तिथेच उभा आहे, मगाचपासून वाट बघतोय. आम्ही काय रेडी नव्हतो झालो कारण स्त्रियांचा आटपायला आम्हाला टाइम गेला आणि आता आम्ही रेडी झालो आहोत. आणि आता आमचं कसं असतं, आम्हाला टायमावर कोणी सांगितलं की मग आमचं धावपळ होते ह्याच्यासाठी, ह्याच्यामुळे याचं खाणं त्याचं खाणं. सो ठीक आहे आता निघतो आम्ही फेस्टिवलला. वाव मागचा इंद्रधनुष्य बघ, नाही दिसत? भारी वाटतंय ना, मोबाईल मध्ये दिसतंय. सो आम्ही मस्त पोहोचलेलो आहोत आमच्या डेस्टिनेशनला, म्हणजे रोटरी काय पनवेल ते पण काय रोटरी. आणि तो फेस्टिवल कुठे लागलाय? आपण इथे जाताना कुठे, हा कोणता रस्ता? अटल सेतू मार्गे जाताना. हा इकडे अटल सेतू मार्गे जाताना तोच रस्ता आहे. आणि पार्किंग ही बघा, भली मोठी पार्किंग आहे, नो टेन्शन पार्किंगला पण. आणि आता हा बघा चालताना पण त्याला कोणी हात लावलेला जमत नाही. त्याला कोणी म्हणतो ना आपण हात धरून चालूयात, नाही, त्याला एकट्याला चालायचं आहे. रोटरी पनवेल. सो फायनली एंट्री केलेली आहे. किती 30 रुपये तिकीट आहे ना, आणि फक्त कॅश, ऑनलाईन पेमेंट असं ओनली कॅश. बाबा येताना कॅश घेऊन या, काही जणांना कॅश जमत नाही त्याच्यामुळे कॅश घेऊन या. 30 रुपये पर पर्सन. फायनली आमची तिकीट ओनली 30 रुपीज. ओनली 30. चला आज एंटर केलं आम्ही आणि पहिलं PNG तिकीट घेतोयस मला? हो चल घेऊया. बघतो आता काय काय घ्यायचं ते. चला लक्की ड्रॉ, फ्री कुपन, लागलं तर लागला. काय 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 हा इकडे बॉक्स ठेवला आहे. PNGचा लक्की ड्रॉ कुपन आहे. आणि अक्षर भारी आहे ना तुझा? काय रे आजच नाही. मागच्या वेळेस बघितलेलं तुम्ही की आम्ही डॉक्टरकडे गेलेलो अलिबागला जागृतीचे डोळे चेकअप करायला. आणि इथे फ्री आहे. इकडे फ्री आय चेक आणि इथे रजिस्ट्रेशन करून आलेली आहे. आणि 10-12 जण आहेत, एकाला 5 मिनिट जातात ना, मग त्याच्यामुळे एक राऊंड मारून येतो. एवढं थांबू कशाला. इकडे काकी बोलते नको. कसले आहेत? चांदीचे पैजण आहेत काय? बापरे एवढे मोठे कसे काय घालणार आहेत ना? अरे हा ते डबलचे. ओके आपला दिवा सगळं आहे. आम्ही आलोय फिरायला आणि गंथन दाखव, हे दाखव. इकडे लोकल काम आहे, प्रॉपर कलकत्त्याला होऊनच येतं. इथे नाही बनवत का? फिनिशिंगच नाही मिळत. 135 ग्रॅम प्युअर वाटते ना एकदम. काय रे काढलं सोनच आहे. सगळं सोनं आहे पण पॉलिशिंगमुळे. आता हे 135 ग्रॅम आहे हँडवर्क. आपलं टाईचं एक बघूया. ही पॉलिशिंग हा पण सोनच आहे, पण वाटतं बेंटेक्स.
आलोय मेला फिरायला आणि आम्ही आता सोना बिना काढला इकडे 135 ग्राम 1300 ग्राम ना. हे बघा सेम ब्रॉडनेस आहे आणि याचं वजन कमी आहे. चायला एकावर एक यायला लागलंय आता. फ्री दिला तर नक्कीच घेऊन जाऊ. एकच कोणताही ड्रेस घ्या 1200 रुपये. पण छान वाटतात एकदम. आहेत मस्त. आपण दादरला बघितलेला सेम त्याच्यामध्ये. कोणते सगळ्या फिक्स रेट ना. फिक्स रेट येऊन घेऊन जाऊ शकता. थोडीशी फिरलो आणि लगेच आलो चेक करायला आणि आल्या नंबर लागला आणि इथे एकदा चेक केले, सेकंड टाईम केले, आता थर्ड टाईम. ABCD बघितली, ओकेमध्ये सगळं दिसतंय, पण नॉर्मल त्रास होते तर त्याला करणार काय. आता तिसरा नंबर लागलेला आहे आमचा. फ्रीमध्ये दोन वेळा अगरबत्त्या भेटल्या, ह्या 2 भेटल्या आणि मग अशी 5-6 भेटल्या इकडे. एवढ्या खुश झालेत ना. म्हणजे सगळं प्रत्येक गोष्ट जर फ्रीमध्ये जर भेटली ना तर उद्या पण राऊंड मारू आणि एक झोला घेऊन येऊ आणि पूर्ण झोला भरून खर्च आमचा वाचला आहे. अगरबत्तीचा 1 महिन्याचा खर्च वाचला. एवढ्या अगरबत्त्या आम्हाला फ्री भेटल्या. वारी टी शर्ट खतरनाकच आहेत. पप्पाची लाडकी. अजून काय उठ सूट खेळायचा. बाबाचा लाडका, आईचा लाडका. चांगली गाल ओढायचे नाही. हे सगळे स्टाईलचे टी शर्ट आहेत. कितीला आहेत बघ. वाव, 1 नंबर आहे. कशाला काढतो ते सगळे 250. सगळे ओनली 250. पण हे पण भारी आहेत. मोजडी पण भारी आहेत. 250 रुपये. मोजडी पण सगळे 250. पण प्रॉब्लेम काय माहिती आहे, ऑलरेडी आमचा सगळा भरलेला आहे. चप्पल ठेवायला जागा नाही, त्याच्यामुळे चप्पल आम्हाला नको आहे. 2 पेर आवडले. शोधून थकलो आणि सांता आम्हाला फायनली दिसलेला आहे. सांता आपल्याला दिसला ना. शोधून थकलो. अजून आपण आमच्या फिरूनच होते, सगळीकडे टेस्ट करतोय आणि काय काय घेतोय. थोडंफार घेतलं, काकीने पण घेतलं इथे. आणि अजून आपण अर्धाच आवळा ज्यूस पिऊ. आवळा ज्यूस ना. आणि इकडे हे सिंगिंग होते मस्तपैकी. इकडे प्रोग्राम आहेत म्हणजे टाइमपाससाठी. संपला आणि तू शूट घेतलं का? हा, परत कॉपीराईट आला असताना. नाही ते बोलतायत ना. त्यापुढे 30 मिनिट नंतर आता 30 मिनिट ना. ओके, म्हणजे अर्धा तास. अर्धा तास. बापरे. काय होतं? आणि बऱ्यापैकी मोठा आहे. टाइमपाससाठी. आपल्या खारेपाट महोत्सव पेक्षा छोटा. खारेपाट महोत्सव भला मोठा आहे. खारेपाट बद्दल वादच नाही, पण तो आता बंद झाला ना, तर काय करणार. अजून इकडे काय अजून. अरे बापरे, इकडे पण आहे अजून. आणि तरी पण मोबाईल छोटा आहे. अजून आपल्याला जायचं. आपण आत्ताशी अर्ध्यावर आलोय आणि अजून काय काय हा किती खुश. पाळण्यात हो, पाळण्यात हा. अरे बाप रे. आता ट्रेन मध्ये बसायचं. आता आम्ही ट्रेन मध्ये फिरून अक्षरशः कंटाळा आला. एवढा मोठा आहे. स्टॉल काही संपत नाही, खाऊन काही संपत नाही. आणि स्त्रियांना काय पाळणे बरेच आहेत आणि स्त्रियांना सगळ्या पाळण्यांवर बसायचं आहे. पाळण्यांवर म्हणजे त्याचे छोटे आहेत ना, त्याच्यात सगळ्यांवर. हे बाबू, मिकी माऊस सगळ्यांना तो बोट टाकवतो की मला सगळ्यात बसायचं आहे म्हणून. तर तरी बसलाय तो. अरे बापरे. श्रियान, चढ वर जायच्या. वर बसला. हे वर जा. वर चल. वर चल. त्याला पहिल्यांदा टाकली, त्याला काही कळत नाही एवढं. ए दादा, त्याला वरती किती? अरे हात धरायचा त्याला. हात धरायचा. किती घेऊन चालली बाबूला. चल. अरे हसतोय.
अर्चना. खुश खुश खुश. पण तो येताना काही सरळ येणार नाही तो. येऊ दे. प्रोग्राम बघण्यापेक्षा इकडे खायलाच जास्त गर्दी आहे. सगळ्यांनी इकडे ताव मारलाय मस्त पैकी. काय स्नेहल आता नंतर जाऊ. सगळे खाल्यावर भूक लागलेले सगळ्यांना. इकडे काका मस्त. हा मग तेच आहे बघ. सगळे फुल आहे. फेस्टिवल फिरून दमलो आणि जेवायला आलो. आणि स्नेहलला आवडतोय काय? लेमन लेमन लिंबू लिंबू. स्नेहल खाऊन टाको परत एकदा. वन स्मॉल वन स्मॉल. अरे वा 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 वा. आणि आता आमचा अजून ऑर्डर येते मेनकोर्स. आणि इतकी भूक लागली म्हणजे नव्हती जास्त लागली पण फिरून फिरून दमलो. आणि मग काय करायचं म्हटलं डिनरला जाऊयात. डिनरला आलं. आणि आज आमचा उपवास म्हणजे गुरुवार. आम्ही काका काकी बरोबर 3 टाइम आलो. आणि 3 वेळेस गुरुवारच होता. 3 वेळेस गुरुवार. 3 वेळा 1, 2 आणि 3. एकविरा जत्रेतून आणि आज 3 वेळा. बाबू कुठे गेलेला? चला बाबू कुठे गेलेला? फ्रेश व्हायला चला. कुठे गेलेला बाबू? कुठे गेलेला? काय नाही. जत्रेला. जत्रेला. कशावर बसलेला? बाबा त्याने पाळण्यात बसला. एकदम हेच केलं ना. किती रडत होता. आणि मिकी माऊशीवर कोण बसला? ते वरून खाली कोण आला असा धब 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 धाम. हा मिकी माऊस थोडा मोठा होता ना वाटत होता. मोठा होता आणि स्ट्रेट किती होता. जास्ती वाटत होती. कसला तो पडत होता. धब 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 धब. फर्स्ट टाइम एकदा त्याला बघायचं सोबत पण त्याच्या फोटोच नव्हता आपला. हा बाबू पल्ला. मिकी माऊशीवरून असं पल्ला. आपल्यातलं कोणतरी असं म्हणजे आपल्या घरोब्यातलं दादा दिदी कोणतरी असेल छोटस मग त्याला ते मजा वाटत असते चढायला. पाळण्यात बसलेला बाबू. गाडीत बसलेला. कार मध्ये बसलेला. सगळ्यामध्ये बसलेला ना बाबू माझ्या. इथे बाबूजी इथे काय झालं? गली. हा गली. चला आता आपण फ्रेश होऊया. आणि बाबूला नाईदेश घालायच्या आणि गाई गाई करायची. चला मग सगळ्यांनी तिथे बाय बाय कर बोल. मी जत्रेत गेलेलो. मज्जा मज्जा केली. सगळीकडे गेलो का बाबूच आमची मजा करतो है ना. तो मस्त मजा आली. आणि इतका मोठा आम्हाला निकेशचा एकच. आपले खारेपाट एवढा नसेल. खारेपाट एवढा नसेल नाही पण कसा अंदाज नाही आला. पण होता मोठा. मोठा होता. आणि अक्षरशः नंतर कंटाळा आलेला आम्हाला. आणि नंतर बाहेर पडता वेळेस बघ ना किती स्टॉल बापरे इतके स्टॉल. तरी काही मधले स्टॉल तरी खाली होते ना. आणि मग पुढे भरपूर जेवणाचे वगैरे स्टॉल. आणि आज आमचा उपवास होता त्याच्यामुळे आम्हाला नॉनव्हेज काही आम्ही म्हणजे काहीच खाता नाही आला तिथलं. आम्ही फक्त थोडंफार भेळ वगैरे खाल्लं. आणि मग काय म्हणते चला होते डायरेक्टली हॉटेलला जाऊन जेवूयात म्हणून बघा आम्ही डिनरला हॉटेलला गेलो है ना बाबडी. आणि मजा आली मस्त. आणि फर्स्ट टाइमच गेलो इथे. दरवर्षी असं पण आम्हाला माहित नव्हता. यावर्षीच आम्हाला कळलं. मग काय आम्ही गेलो मस्त एन्जॉय केली. आणि शिवून तर आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त मजा केली है ना बाबडा. हा हाय ना बाबडा. तर चला तर मग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. आणि नवीन कोणी असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन. बाय एव्हरीवन कर. आणि सगळ्यांना फ्लाइंग किस दे. आयफोन आहे आधी सगळ्यांना फ्लाइंग किस दे. चला बाय.